नमस्कार. नमस्कार. सो आता मला सर्वात पहिलं तर तुमच्याबद्दल थोडस सांगा आणि तुम्ही इथे कधीपासून राहता आणि तुमचा या परिसराबद्दल काय आवडतं? हो, ही जागा आमच्या वडिलांचीच होती. आमचा जन्म इथेच झाला म्हणजे. अच्छा. हो, म्हणजे आम्ही तिघी बहिणी इथे जन्मलो. बर. हो, आणि 2 भाऊ पुण्यामध्ये झाले. अच्छा. मग तेव्हापासून आम्ही इथेच आहे. मग आधी जेव्हा तुम्ही या सोसायटीमध्ये, कारण की तुम्ही खूप आधीपासूनच हा. राहता, तेव्हा इथलं वातावरण कसं असायचं आणि काही खास आठवणी तुमच्या या? नाही म्हणजे चाळीत होतो की नाही, तेव्हा आम्हाला असं बिल्डिंगचं जास्त आकर्षण नव्हतं. बरोबर. नंतर होणार म्हटल्यावर जरा असं वेगळं वाटायला लागलं की काहीतरी वेगळं असेल असं. म्हणजे इथे तुम्ही रिडेव्हलपमेंटच ही दुसऱ्यांदा हा, बघताय. दुसऱ्यांदा बघतो. बरोबर. तर मग आता जसं साईशिया बिल्डर्सने हा प्रोजेक्ट हा. घेतलेला आहे, तर मग तुम्हाला यातून काय काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? की म्हणजे आता कसं पार्किंगचा वगैरे काय प्रॉब्लेम येतो ते सगळं व्यवस्थित करून द्यायला पाहिजे. पाणी वगैरे, सीसीटीव्ही बसवायला पाहिजे. सगळं हे सोयी आम्हाला सगळ्या पाहिजेत. आता मग ह्या पुनर्विकासाची जेव्हापासून चर्चा चालू हो. झाल्या असेल ते आता पूर्ण ते हा. फायनल होईपर्यंत तुम्हाला डेव्हलपर्स जे आपले आहेत, हो. तर त्यांचा तुम्हाला कशी सहाय्यता मिळाली? नाही, किंवा त्यांनी तुमचं आम्हाला कसं आहे? चांगलं सहकार्य केलं. म्हणजे सगळं समजून सांगतात की हे असं नाही, असं होणार, तसं होणार. मग ते आपल्याला सगळं व्यवस्थित सांगतात. बरोबर. म्हणजे घरच्यासारखं असं समजून सांगतात. म्हणजे कागदोपत्री जे व्यवहार हो. होते ते पूर्ण करण्यामध्ये पण हो, त्यांनी खूप सहकार्य. सहकार्य केलं आम्हाला. धन्यवाद.